हा, सुरू करूया सर. हॅलो. हॅलो. आज सुरू करा, पण ते जे अनम्यूट आहेत त्यांना म्यूट करा. ओके 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 ओके. नाही, माझं आहे तसं. बडगे सर, ऑल ऑन म्यूट करा ना. तुमचं फक्त चालू ठेवा. ओके ओके. सकाळी आठ वाजता भाजी त्याला पाहिजे का? तर आपण धम्मदीक्षा विधी हा कोण्या व्यक्तीचा वैयक्तिक विधी नसून समाजाशी संबंधित असलेल्या धार्मिक मूल्यांशी कटिबद्धता स्पष्ट करत असतो व समाज त्या व्यक्तीच्या सामाजिक ओळखीस मान्यता देत असतो हा मुद्दा पाहत होतो. धम्मदीक्षा विधी हा त्या व्यक्तीला समाजाचा एक घटक म्हणून आयुष्य जगण्यासाठी तसेच समाजातून प्राप्त होणाऱ्या प्रत्येक गरजा मिळविण्याचा अधिकार बहाल करत असतो. हा अधिकार त्या व्यक्तीला अबाधित ठेवायचा असेल तर धम्मदीक्षा घेतल्यानंतर त्याला धम्मतत्वांचे व समाज नीतिनियमांचे पालन करणे गरजेचे असते. कारण समाजामध्ये वावरताना सुसंघटित समाज हजारो कान व हजारो डोळ्यांनी त्या व्यक्तीकडे पाहत असतो. समाजातील या प्रक्रियेला सुसंघटित स्वरूप देण्यासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या मातृसंस्थेची स्थापना केलेली होती व प्रत्येक बौद्धांनी या संस्थेचे सदस्य व्हावे असे स्पष्टपणे सांगितले होते. हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्यातच आपण निष्ठावान कार्यकर्ते म्हणून आपण दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया मध्ये सामील झालो आहोत, याचा मला खूप आनंद आहे. आता पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे दीक्षा विधी कसा असावा या संदर्भामध्ये आपण विचार करूया. दीक्षा विधी कसा असावा याबाबत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, दीक्षा विधीमध्ये फक्त पंचशिलेचा उद्घोष करणे पुरेसे नाही, तर धर्मांतरित होणाऱ्या कोणत्याही मनुष्याला तो हिंदू धर्मापासून मुक्त होत आहे व त्याचा नवीन जन्म होत आहे अशा प्रकारची त्यास अनुभूती होईल. त्याकरिता त्या विधीत अनेक नवीन बाबी जोडाव्या लागतील असे बाबासाहेब बौद्ध शासन सभेत त्या भाषणामध्ये 1954 ला नमूद करतात. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणूनच 14 ऑक्टोबर 1956च्या दीक्षांत समारंभासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आधुनिक पद्धतीने बनविलेल्या 22 प्रतिज्ञा दीक्षा विधी प्रस्तुत करतात. या 22 प्रतिज्ञाबद्दल समाजामध्ये आज बरेच गैरसमज आढळून येतात, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. अनेक लोक व कार्यकर्ते सार्वजनिक कार्यक्रमातून 22 प्रतिज्ञांचा उद्घोष करतानाचे दिसून येतात. ही काही कार्यकर्ते समाजाने 22 प्रतिज्ञांचे पालन करण्यासाठी धमकी वजा आव्हान देखील करतात, तर काही लोक लग्नपत्रिकेवर, वृत्तपत्रांमध्ये तसेच अनेक सामाजिक विषयावर लिहिलेल्या पुस्तकाच्या माध्यमातून 22 प्रतिज्ञांचा प्रचार करतानाचे दिसून येतात. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 22 प्रतिज्ञा या फक्त आणि फक्त धम्मदीक्षेशी संबंधित आहेत. उठसूट कुठेही आणि कोणत्याही कार्यक्रमाद्वारे या 22 प्रतिज्ञा वाचून काढण्याच्या ह्या 22 ओळी नव्हेत. बुद्धिस्ट समाजाच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या दीक्षा विधी व त्यातील प्रक्रियेच्या घटकांचे कुठेही व कशाही पद्धतीने सार्वत्रिकरण केल्यामुळे त्याचे महत्व आज कमी होतानाचे आपल्याला दिसून येत आहे. उदाहरणार्थ, मंगल परिणयाचा विधी घ्या. विवाहित जोडप्यांच्या आयुष्यामध्ये हा विधी एकदाच होतो, परंतु आयुष्यभर त्यांच्या संस्मरणात राहतो.
आणि एकदाच घेतल्या जाणाऱ्या या विधीमुळे त्याचे महत्व, त्याचे पावित्र्य, त्याचा परिणाम एवढा व्यापक राहतो की त्या विधीनंतर त्या विवाहितांचे आयुष्यच बदलून जाते. आता याच्या उलट एखाद्या विवाहित जोडप्याने दर महिन्याला असे 12ही महिने आयुष्यभर हा विधी करण्याचा विचार ठरविला तर, तसे केले तर त्या विधीला काय महत्व राहणार आहे किंवा काही अर्थ राहणार आहे का? तर अजिबात नाही. त्याप्रमाणेच 22 प्रतिज्ञा या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आधुनिक धम्मदीक्षा विधीचे देखील महत्व आहे, पावित्र्य आहे व परिणाम टिकून ठेवण्यासाठी अव्याहत पद्धतीने होत असलेले सार्वत्रिकरण त्वरित थांबवून व्यक्तीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या दीक्षाविधी कार्यक्रमापुरते ठेवले गेले तर त्याचे महत्व व्यक्तीच्या आयुष्यामध्ये टिकून राहील या मताचा मी आहे. त्यानंतर दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे बौद्ध विचार किंवा बौद्ध तत्वज्ञान हे कोणावरही लादण्याची बाब नसते, हे आपण इथे लक्षात घेतले पाहिजे. समाजामध्ये अनेक ठिकाणी काही बौद्ध लोक बौद्ध विचार हे इतरांवर लादताना दिसून येतात. बुद्धाने कधीही त्यांचे विचार इतरांवर लादले नाहीत. हीच तर त्यांच्या विचारांची खूप मोठी देण आहे, शक्ती आहे असं मी मानतो. त्याने भिक्खूंना देखील स्पष्ट निर्देश दिलेले होते की जर कोणी धम्म जाणून घेण्याची विनंती केली तरच त्या व्यक्तीला धम्म सांगितला जावा. विनाकारण कोठेही आणि कोणासमोरही माथेफोड करत बसण्यास काहीच हशील नाही. आधुनिक काळामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब देखील धम्म कोणाला सांगावा किंवा दुःख मुक्तीचा मार्ग कुणाला दाखवावा हे स्पष्ट करताना म्हणतात, पतित 2 प्रकारचे असतात. एक पतित ज्याला आपण पतित आहोत याची जाणीव असते व त्याची बोचणी लागलेली असते, व दुसरा पतित ज्याला आपण पतित आहोत याची जाणीवच नसते व ज्याला आपल्या पापकर्माबद्दल काहीच वाटत नाही. ज्या पतिताला आपल्या स्थितीची जाणीव असते व बोचणी लागते तो आपल्या पतित अवस्थेतून वर येण्याकरता धडपड करत असतो. तो या जाणीवेमुळेच आपला उद्धार करू शकतो, परंतु दुसऱ्या प्रकारचे पतित सुधारूच शकत नाहीत, कारण त्यांची मानसिक ठेवणच तशी असते. अशा प्रकारे आपल्या अधपतनाबद्दल खंत वाटणाऱ्यांनाच मार्ग दाखवण्याचे कार्य केले पाहिजे. हे बाबासाहेब लेखन आणि भाषणे खंड 18 भाग 3 मध्ये पृष्ठ क्रमांक 446 मध्ये स्पष्टपणे नमूद केले आहेत. जाणकारांनी मुळात जाऊन याचा वाचन करावं ही विनंती आहे. धर्मांतराच्या पूर्वसंध्येला देखील बाबासाहेब सांगतात की ज्यांना स्वेच्छेने यायचे असेल त्यांनीच धम्मामध्ये प्रवेश करावा. किती महत्वाचे हे विधान आहे. केवळ ते सांगत आहेत म्हणून आंधळेपणाने कुणीही धम्म स्वीकारू नये. धम्मदीक्षा विधी किंवा 22 प्रतिज्ञा या देखील स्वेच्छेने स्वीकारण्याचीच बाब आहे. ज्या कोणासही धम्माचे महत्व पटलेले आहे, ज्या कोणासही माणूस म्हणून धम्माच्या माध्यमातून आपला सर्वांगीण विकास करून घ्यायचा आहे, ज्या कोणासही जाती व्यवस्थेच्या जोखडातून बाहेर येऊन स्वाभिमानाची ओळख प्रस्थापित करायची आहे, अभिमानाने जगायचे आहे, त्यानेच स्वेच्छेने धम्म स्वीकारण्याची ही प्रक्रिया आहे. आणि म्हणूनच 22 प्रतिज्ञा ही कोणावरही लादण्याची गोष्ट नव्हे, तर ती जबाबदारीने स्वीकारण्याची गोष्ट आहे. पूर्वसंस्कारातून मुक्त होऊन नव्या आदर्शाचा, नव्या धर्मश्रद्धेचा तो स्वीकार आहे. माणूस म्हणून आंतरिक विकासासोबतच धम्मराज्य प्रस्थापित करण्यास कटिबद्ध होण्याची ती नैतिक जबाबदारी आहे. म्हणूनच धम्मदीक्षा ही देण्यापेक्षा घेण्याला जास्त महत्व आहे. ती कोणालाही आपोआप लाभत नसते. धम्मदीक्षेसोबतच नव्या बौद्ध समाजाला आकार देण्यासाठी त्यांच्या व्यक्तिगत जीवन विकसित करण्याशी निगडीत अनेक स्वरूपाचे सेवाभावी उपक्रम धम्मप्रचार यंत्रणेच्या माध्यमातून हाती घेणे आवश्यक आहे. हे मी विनम्रतेने नमूद करू इच्छितो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी विषेद केलेल्या धम्माचे सामाजिक स्वरूप पाहता धम्म हा व्यक्तीच्या आध्यात्मिक विकासासोबतच व्यक्तीच्या भौतिक, कौटुंबिक आणि सामाजिक विकासास देखील
उपयोगी पडत असतो. उदाहरणार्थ भावनिक बुद्ध्यांक व्यक्तीच्या विकासामध्ये व यशामध्ये त्याच्या शैक्षणिक ज्ञानापेक्षा कैक पटीने अधिक महत्वाचा हा भावनिक बुद्ध्यांक असतो. हे आपल्या सर्वांना माहिती असायला पाहिजे. या भावनिक बुद्ध्यांकाचा आणि धम्माचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. परंतु मुलापासून ते तरुणांपर्यंत भावनिक बुद्ध्यांक कसा वाढवावा, कसा वृद्धिंगित करायचा याचे जाणीवपूर्वक प्रशिक्षण हे भारतातील कोणत्याच शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये किंवा त्याच्या आईवडिलांकडून देखील दिले जात नाही. ही खंत करण्याची बाब आहे. कारण भावनिक बुद्ध्यांकाबद्दल पाहिजे तेवढी जागरूकता समाजामध्ये दिसून येत नाही. जीवनाच्या विविध स्तरावर वेगवेगळ्या आव्हानांना व परिस्थितींना यशस्वीपणे सामोरे जाताना भावनिक बुद्ध्यांक अतिशय उपयोगी पडत असतो. वैवाहिक जीवन किंवा नातेसंबंध यांचा पाया हा भावनिक बुद्ध्यांकावरच आधारित असतो. तरुण किंवा तरुणींना आपले आवडीचे करिअर निवडण्यापासून ते करिअरमध्ये उच्च प्रगती करण्याकरिता भावनिक बुद्ध्यांक कसा वापरायचा याचे ज्ञान येणे आवश्यक असते. धम्म म्हणजे दुसरे तिसरे काही नसून व्यक्तीचा विकसित झालेला भावनिक बुद्ध्यांकच म्हणता येईल. या दृष्टिकोनातून धम्माचे प्रशिक्षण हे बौद्ध युवक युवती व पालकांनी देणे आवश्यक आहे. यामुळेच बौद्ध तरुण तरुणी इतर तरुण तरुणीपेक्षा मानसिक प्राबल्य, आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टिकोन या बाबीमध्ये कित्येक पटीने पुढे जाऊ शकतात. हे इथे मी आपणासमोर विनम्रतेने नमूद करू इच्छितो. दुसरे म्हणजे बौद्ध जीवनात संस्कारांना व संस्कार विधींना देखील खूप खूप महत्वाचे स्थान आहे. संस्कार म्हणजे विचारांची संक्रमण. व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा संस्कार विधी म्हणजे मंगल परिणय सोहळा. आजकाल पाश्चिमात्य देशासोबतच भारतीय समाजामध्ये देखील कौटुंबिक कलह, घटस्फोटांचे वाढते प्रमाण पाहता मंगल परिणय सोहळा हा फक्त कर्मकांडाचे स्वरूप असलेला विधी न ठेवता तो खऱ्या अर्थाने विचारांचे संक्रमण करणारा संस्कार विधी झाला पाहिजे. हे इथे मी विनम्रतेने नमूद करू इच्छितो. आणि ह्या गोष्टी फक्त धम्मामुळे शक्य होऊ शकतात. यासाठी वयात आलेल्या मुला मुलींना व त्यांच्या पालकांना सुद्धा कुटुंब व्यवस्थेचे व्यक्तीच्या आयुष्यातील महत्व, वैवाहिक आयुष्य जगताना येणाऱ्या संभाव्य आव्हानांना खंबीरपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक असणारी मानसिक परिपक्वता, जोडीदार निवडताना मनामध्ये असणाऱ्या चुकीच्या संकल्पना यासारख्या अनेक बाबीवर धम्माच्या माध्यमातून जाणीवपूर्वक प्रशिक्षण देणारी व्यवस्था देखील निर्माण होणे खूप गरजेचे आहे. या अनुषंगाने धम्म म्हणजे सम्यक वाचा हा मुद्दा आपण इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. तिसरे म्हणजे सामाजिक व राजकीय व्यवस्थाबद्दल असलेली जाणीव व या व्यवस्थेतून निर्माण होणाऱ्या समस्यांना पाहण्याचा व त्यांना सामूहिकपणे सोडवण्याचा बौद्ध दृष्टिकोन समाजामध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. सामाजिक समस्या कोणताही एक व्यक्ती सोडू शकत नसते. त्यासाठी सामूहिक कृतीची आवश्यकता असते. बौद्ध विचार व बौद्ध तत्वज्ञानाच्या माध्यमातून या समस्या सामूहिकरित्या कशा सोडविल्या जाऊ शकतात याचे देखील मार्गदर्शन धम्म प्रचारकाकडून समाजास होणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातूनच हे जे कार्यकर्ता प्रशिक्षण आहे हा खूप महत्वाचा भाग बाबासाहेबांनी सांगितलेला आहे. परंतु समाजामध्ये एक खंत वाटणारी बाब अशी आहे की समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करणारे जे कार्यकर्ते आहेत ते कुठलाही प्रशिक्षण घेत नाही. अशी प्रशिक्षण घेणारी यंत्रणा देखील त्या अस्तित्वात नसल्यामुळे राजकीय पक्षामध्ये कार्य करणारे कार्यकर्ते असतील, सामाजिक पक्षामध्ये सामाजिक संस्थेमध्ये कार्य करणारे कार्यकर्ते असतील किंवा धार्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे कार्यकर्ते असतील, त्यांना जर व्यवस्थितरित्या प्रशिक्षण दिलं नाही तर त्यांना या समाजाला मार्गदर्शन कशा पद्धतीने मिळणार याचं चिंतन मनन आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे.
चौथे म्हणजे व्यक्तीचा आध्यात्मिक विकास. जगाला जिंकणारा हा श्रेष्ठ असतो, परंतु स्वतःच्या मनाला जिंकणारा हा सर्वश्रेष्ठ असतो. तोच खरा सुखी असतो, समाधानी असतो. अध्यात्म ही व्यक्तीमध्ये अनुभव व ज्ञानाने येणारी परिपक्वता असते. ती व्यक्तीच्या मनाच्या कक्षा रुंदावणारी विशालता असते. अध्यात्म हे एका सागरासारखे असते. काचेचा ग्लास पाण्याने कुठूनही सहज भरता येतो, परंतु त्या ग्लासभर पाण्याचे सागरात रूपांतर करण्यासाठी ज्ञान, अनुभव, योग्य वेळ आणि योग्य प्रयत्न यांची आवश्यकता असते. तेव्हाच कुठे अध्यात्माची खोली व विशालता अनुभवता येते आणि जगता देखील. ज्याप्रमाणे नदी ही दगड धोंड्यातून वाट काढत वळणाने सागराला मिळते, तेव्हा तिचे पात्र हे विस्तारलेले असते. त्याचप्रमाणे व्यक्तीचा जीवन प्रवास हा देखील अनुभवाच्या वळणाने आध्यात्मिकतेच्या सागरात मिळत असतो. काही नद्या सागराला मिळण्या अगोदरच लुप्त होत असतात, तर काही सागराला मिळून सागरमय होतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अध्यात्माची विशालता साधण्यासाठी धम्म हा उपयोगी पडतो, हे आपण सगळ्यांनी इथे लक्षात घेतलं पाहिजे, हे मी नम्रतेने नमूद करू इच्छितो. बौद्ध होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्ती त्याच्या गरजेप्रमाणे धम्म तत्वज्ञान देणारे उपक्रम आणि धम्म दीक्षा याचा गणेश संबंध आहे. आज समाजामध्ये 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर धम्म दीक्षा ही बंधनकारक असताना देखील आज आपल्या समाजामध्ये धम्म दीक्षेचे कार्यक्रम होत नाहीत, ही इथे खंत आहे. लोकांनी धम्म दीक्षा का घ्यावी व त्यांनी धम्म दीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याचे संक्षिप्त दिशादर्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, समता सैनिक दल, प्रबुद्ध भारत या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अगोदरच करून ठेवले होते. आता यानंतर आपण धम्म दीक्षा कोण देऊ शकतो या मुद्द्याच्या अनुषंगाने मी वळणार आहे. भारतामध्ये धर्माच्या नावाखाली जे पुरोहित वर्ग वर्चस्व निर्माण झाले आहे, त्यामुळे माणसाचे प्रचंड शोषण, पिळवणूक सुरू झाली आहे. त्याची पुनरावृत्ती बौद्ध धर्मामध्ये होऊ नये याची काळजी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली होती. म्हणूनच सर्वप्रथम त्यांनी भिक्खूच्या भूमिकेलाच आव्हान दिले होते आणि भिक्खू व उपासक यांच्यातील कृत्रिम लहान थोरपणाला फाटा दिला होता. त्या अनुषंगाने नागपूरच्या धम्मदीक्षा कार्यक्रमामध्ये बाबासाहेब म्हणतात, दर एकाला दीक्षा देण्याचा अधिकार आहे. अशी भूमिका घेऊन भिक्खूंच्या धार्मिक अधिकारशाहीला बाबासाहेबांनी आव्हान दिले होते. आपल्या सर्वांना माहिती असायला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी भिक्खू संघाला नाकारले. त्यांना धम्म प्रचारक हा समाजाच्या सर्व समस्यांना भिडून त्या सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजसेवकाच्या रूपाने अभिप्रेत होता. द बुद्धा अँड हिज धम्मा या धम्मग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब हे नमूद करतायत. आणि सध्याचा भिक्खू संघ हे करताना दिसत नाही, म्हणून त्यांनी पर्यायी धम्म प्रचार यंत्रणा निर्माण करण्याचे नियोजले होते. आयुष्यमान बाळासाहेब गायकवाडांनी आपल्याला बाबासाहेबांनी भारतीय धम्म चळवळीच्या अनुषंगाने दिलेली जी ब्ल्यूप्रिंट आहे, त्या ब्ल्यूप्रिंट मध्ये धम्म प्रचार यंत्रणा कोणाची असावी या संदर्भामध्ये विश्लेषण केलेले आहे, ते आपण आठवावे. यावर सविस्तर प्रकाश पुढच्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण इथे घेऊया. परंतु प्रश्न निर्माण होतो की कोणता उपासक किंवा उपासिका लोकांना धम्मदीक्षा देऊ शकतो किंवा देऊ शकते. 1956च्या नागपूर दीक्षा समारंभानंतर दर एकाला दीक्षा देण्याचे अधिकार आहे, हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचे वाक्य नीट समजून न घेता उठसूट कोणीही कोणालाही चहा पाजल्यासारखी धम्मदीक्षा देण्यास सुरुवात केली होती. आणि आज देखील समाजामध्ये कोणीही उठसूट आपली छोटी मोठी संघटना काढून दीक्षा देण्याचे कार्यक्रम घेत असल्याचे आपल्या निदर्शनास येत आहे. काही जण तर दीक्षा न घेताच स्वयंघोषित बौद्ध म्हणून
मिरवत आहेत, तर काही शिकले सवरलेले व शासकीय अधिकारी परदेशातील कुठल्याही एका भिक्खूला पकडून व त्याला समोर ठेवून त्याचे भक्त होण्यात रममाण आहेत. काही जण तर 10 दिवसांची विपश्यना केली म्हणजे आपण खरे बौद्ध झालो आहोत अशा आविर्भावामध्ये वावरताना दिसत आहेत. अशा मानसिकतेत राहतात तर काही जण विद्यापीठातून पाली विभागाचा कुठलाही एक कोर्स केला म्हणजे आपण बौद्ध झालो अशा आविर्भावात वागताना त्यांच्यासाठी 10 दिवसांचा विपश्यना कोर्स किंवा पाली विभागाचा कोर्स म्हणजेच धम्मदीक्षा असेच ते मानत असल्याचे दिसून येते. कोणी कोणाला कशासाठी व कसे फॉलो करत आहे याचे तारतम्यच समाजामध्ये राहिले नसल्यामुळे धम्माच्या बाबतीत देखील समाजामध्ये मोठा विस्कळीतपणा आल्याचे आपणास दिसून येत आहे. हे विते मी नम्रतेने नमूद करू इच्छितो. हा विस्कळीतपणा टाळण्यासाठीच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1955लाच दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या मातृसंस्थेची निर्मिती करून ठेवली होती आणि धम्मदीक्षेचे महत्व विशद करून सांगितले होते. हे आपण सगळे कार्यकर्त्यांनी लक्षात घेणे गरजेचं आहे. नागपूरचा धम्मदीक्षेचा कार्यक्रम झाल्यानंतर समाजात दीक्षेविषयी उडालेला गोंधळ जाणून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 17 नोव्हेंबर 1956 रोजी प्रबुद्ध भारतामध्ये एक निवेदन प्रसिद्ध केले. हे निवेदन मी आपल्यासमोर ठेवतो आहे. इथे मी माझ्या मनाचं कुठलंच वाक्य सांगत नाहीये. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचे जाहीर निवेदन. धर्मांतराच्या बाबतीत मुंबई व नागपूर या दोन्ही ठिकाणी मोठा गोंधळ माजलेला ऐकवात येतो असे बाबासाहेब म्हणतात. वाटेल तो माणूस वाटेल त्याला धम्मदीक्षा देतो. हा अर्थाचा अनर्थ आहे. याला पायबंद घालणे आवश्यक आहे. माझ्या नागपूर येथील भाषणाचा हा अनर्थ आहे. माझ्या बोलण्याचा हा उद्देश नव्हता. मी फक्त दीक्षेकरिता बौद्ध भिक्खूंची आवश्यकता नाही एवढेच सांगितले. कोणत्याही माणसाला दीक्षा फक्त अधिकृत पुरुषानेच द्यावी. तसे अधिकृत पुरुष मी नेमले नाहीत व तसा अधिकार कोणाला दिला नाही. जोपर्यंत अशी माणसे नेमली नाहीत तोपर्यंत माझ्याशिवाय कोणीही धम्मदीक्षा देण्यास पात्र नाही. अनाधिकृत पुरुषाने दिलेली दीक्षा अमान्य आहे व जो अशी दीक्षा स्वीकारेल त्याला बौद्ध म्हणून गणले जाणार नाही. हुकमावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संदर्भ प्रबुद्ध भारत, शनिवार, तारीख 17 नोव्हेंबर 1956. मुळातून हे निवेदन आपण वाचून घ्यावे. वरील निवेदनावरून स्पष्ट होते की समाजामध्ये एकसूत्रीपणा व सुसंघटितपणा आणण्यासाठी तसेच समाजाला दीक्षांत करण्यासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब अधिकृत उपासक उपासिकांची नेमणूक करणार होते. हे आपल्या सर्वांना लक्षात घेतलं पाहिजे. ज्यांनी धम्मप्रचाराचे कार्य करण्यासाठी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय बौद्ध महासभा या संस्थेची निर्मिती त्यांनी केलेली होती. त्या अर्थी धम्मदीक्षा देण्याची जबाबदारी देखील या संस्थेच्या प्रशिक्षित धम्मप्रचारकावरच ते सोपवणार होते. परंतु अशा धम्मप्रचारकांची निर्मिती व नियुक्ती होणे अजूनही बाकी होते. म्हणून तोपर्यंत धम्मदीक्षा देण्याचा अधिकार हा त्यांनी त्यांच्यापर्यंतच ठेवलेला होता. हे इथे आपण समजून घेतले पाहिजे. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची ध्येय उद्देश क्रमांक 8 हे धम्म प्रचारकांची नवीन यंत्रणा निर्माण करण्यासाठीचे आहे. हे आपण प्रचारकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर उद्दिष्ट क्रमांक 5 हे धम्म प्रचारकांच्या प्रशिक्षित करण्यासाठी बुद्धिस्ट सेमिनरीची निर्मिती करण्यासाठीची आहे. हे मुळातून आपण पाहावे. भारतातील तमाम बौद्धांमध्ये एकसूत्रीपणा आणण्यासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या या संस्थेच्या माध्यमातूनच धम्मदीक्षेचे कार्यक्रम होणे आवश्यक आहे. परंतु संस्थेची सद्य अवस्था पाहता तिचे निर्धारित ध्येय उद्दिष्टानुसार पुढील होणे गरजेचे आहे. ही बाब बनलेली आहे. हे इथे लक्षात घेणे गरजेचे आहे. मग त्यानंतर धम्मदीक्षा विधी कसा करावा या संदर्भामध्ये बाबासाहेब विश्लेषण करतायत. बाबासाहेब म्हणतात धम्म हा मूलतः आणि तत्वतः सामाजिक असल्यामुळे धम्मदीक्षा घेताना ती कुटुंबीय, मित्र परिवार, समाज, नातेवाईक यांच्या उपस्थितीमध्ये घेतली तर त्याचा प्रभाव हा वेगळा पडतो. हा विधी कसा करावा या बाबतीत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब म्हणतात धम्मदीक्षा घेणाऱ्याने स्नान करून शुभ्र वस्त्र परिधान करावे. एका नव्या मडक्यामध्ये पाणी व त्यात पिंपळाच्या झाडाची फांदी ठेवून
मडक्याला शुभ्र धागा गुंडाळलेला असावा एवढी तयारी केल्यानंतर दीक्षा घेणाऱ्याकडून 22 प्रतिज्ञा वधून घ्यावेत हे बाबासाहेब सांगतात. ज्यांना मुळातून वाचायचं आहे त्यांनी लेखन आणि भाषण खंड 9 आणि आवृत्ती 1990 पृष्ठ 425 वरती बाबासाहेबांनी हे दिलेले आहेत. आता पुढचा जो मुद्दा जो आहे तो भारतातील बौद्धांचे धम्मगुरू कोण? तसे पाहिले तर हा अतिशय साधा आणि सरळ प्रश्न आहे, परंतु साधा वाटणारा हा प्रश्न देखील व्यक्तीच्या आणि समाजाच्या दृष्टिकोनामध्ये, त्याच्या कृतीमध्ये, त्याच्या संपूर्ण जीवनामध्ये खूप मोठा बदल घडवून आणणारा प्रश्न आहे. सर्वप्रथम गुरु कोणाला म्हणावे या अनुषंगाने आपण येथे जाणून घेऊया. जो लोकांच्या जीवनातील सर्व प्रकारच्या अंधकाराला दूर करतो, तसेच त्यांच्या मानसिक व सामाजिक गुलामगिरीला नष्ट करून त्यांना मानवी जीवनाच्या सर्वोच्च अवस्थेकडे जाण्यास उद्युक्त करतो, त्याला गुरु म्हणावे. शिक्षक आणि गुरुमध्ये फरक आहे. शिक्षक हा ठराविक काळापुरता असतो व ठराविक विषयांचे ज्ञान देत असतो. व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याची त्याचे काही देणे घेणे नसते. या उलट गुरु हा व्यक्तीचा सदा सर्व काळ आदर्श असतो. तो व्यक्तीच्या सर्वच क्षेत्रांमध्ये सतत प्रेरणा देत असतो. प्रशिक्षक आणि गुरुमध्ये देखील फरक आहे. प्रशिक्षक हे त्यांच्या विषयाचे तज्ञ असतात. अभ्यास करून तो विषय लोकांना सांगत असतात आणि हे सांगत असतानाच त्यांनी वाचन केलेले ग्रंथ व त्या विषयातील इतर विद्वानांचे संदर्भ देत असतात. प्रशिक्षक हा कृत्रिमपणे विषयाची मांडणी करत असतो, परंतु गुरु हा स्फूर्त असतो. स्व अनुभवाने व ज्ञानाने तो विकसित झालेला असतो. त्याच्या वागण्या बोलण्यामध्ये कसलाही कृत्रिमपणा नसतो. गुरु अनुयायांना निवडतो की अनुयायी गुरुंना निवडतात? या प्रश्नाचे उत्तर हे अनुयायी गुरुंना निवडत असतात असे आहे. जसा राजा तशी प्रजा या म्हणीप्रमाणे जसा गुरु तसे अनुयायी व गुरु सांगेल तीच त्याच्या जीवनातील उद्दिष्टे. धम्माबाबत बोलायचे झाले तर तिबेटचे दलाई लामा, विपश्यनाचार्य सत्यनारायणजी गोयंका किंवा थायलंड व श्रीलंका येथील थेरवादी भिक्खू हे आपापल्या परीने धम्म सांगत असतात, परंतु त्यांचा धम्म हा भारतातील सामाजिक, आर्थिक व राजकीय समस्या किंवा सामाजिक दुःखावर भाष्य करत नाही. त्या समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन देखील करत नाही. समाजामध्ये अनेक लोकांनी अशा वेगवेगळ्या विभूतींना आपले धम्मगुरू मानल्यामुळे त्या प्रत्येकाच्या विचारामध्ये, उद्दिष्टांमध्ये व प्रत्यक्ष कृतीमध्ये खूप मोठा फरक दिसून येतो. फक्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातील धम्मच व्यक्ती विकासासोबतच भारतातील सामाजिक, आर्थिक व राजकीय समस्यावर किंवा दुःखावर भाष्य करतो हे आपण सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे आणि त्यावर उपाय देखील सुचवून मार्गदर्शन देखील करतो. 14 ऑक्टोबर 1956च्या धम्मदीक्षा समारंभाला अनेक पैलू आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचा पैलू म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी बोधिसत्वाच्या रूपामध्ये सर्व उपस्थितांना दिलेली धम्मदीक्षा होय. आपण आठवा दीक्षा समारंभाचा कार्यक्रम. भन्ते चंद्रमणीजी यांच्याकडून पालीमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी दीक्षा ग्रहण केली, परंतु त्यानंतर त्यांनी भन्तेजी चंद्रमणींना विनम्रतापूर्वक बसावे सांगितले व उपस्थित 5 लाखांच्या संख्येने जमलेल्या भव्य जनसमुदायास उभे राहाव्यास सांगून खास त्यांच्या पद्धतीने बनवून आणलेली दीक्षा त्यांनी दिली. दीक्षा दिल्यानंतर केलेल्या भाषणामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब म्हणतात, त्यावेळेच्या परिस्थितीप्रमाणे तथागतांनी आपल्या धर्माच्या प्रचाराचा मार्ग तयार केला. आता आपणाला सुद्धा ही यंत्रणा तयार करावी लागेल. म्हणून समारंभानंतर दर एकाला दीक्षा द्यावी. दरेक बौद्ध माणसाला दीक्षा देण्याचा अधिकार आहे असे मी जाहीर करतो. लेखन आणि भाषण खंड 18 भाग 3 मध्ये हे बाबासाहेबांचे विचार. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचे हे वाक्य इतिहास रचणारे वाक्य होते. पूर्वापार चालत आलेल्या बौद्ध परंपरेमध्ये दीक्षा विधी हा केवळ भिक्खूंसाठीच निर्माण केलेला होता. उपासकांसाठी कोणताही दीक्षा विधी नव्हता. परंतु परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या परंपरेमध्ये आमूलाग्र बदल केलेले आहेत. ऐतिहासिक बदल घडवून आणला आहे. त्यांनी स्वतः एक उपासक म्हणून जमलेल्या उपासकांना दीक्षा तर दिलीच, शिवाय दीक्षा घेतलेल्या बौद्ध उपासकास इतरांना दीक्षा देण्याचा अधिकार देखील बहाल केला. बौद्ध इतिहासामध्ये ही एक खूप मोठी क्रांती झालेली होती. कारण यापूर्वी दीक्षा देण्याचा व घेण्याचा अधिकार केवळ
भिक्खूनच होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे. वास्तविक पाहता भंते चंद्रमणीजीकडून दीक्षा घेणे ही एक सूचकता दर्शवणारी कृती होती. या कृतीचा अर्थ म्हणजे परंपरागत चालत आलेले बौद्ध तत्वज्ञान व बौद्ध पद्धती ज्यांचे भंते चंद्रमणीजी हे द्योतक आहेत, त्यांच्याकडून परमपूज्य बाबासाहेबांनी हे तत्वज्ञान व बौद्ध पद्धती स्वीकारली, त्यांचा अभ्यास केला व त्यातून भविष्य काळासाठी काल सुसंगत बौद्ध तत्वज्ञान व काल सुसंगत बौद्ध पद्धती त्यांनी जगाला दिल्या. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचा दीक्षा विधी हा भूतकाळ आणि भविष्यकाळ यातील बौद्ध तत्वज्ञानाच्या हस्तांतरण प्रक्रियेचे द्योतक होती. या हस्तांतरण प्रक्रियेचा गर्भितार्थ जाणणे अतिशय महत्व आहे. जर 14 ऑक्टोबर 1956 रोजी जमलेल्या समुदायाला धर्मांतरितच करायचे होते, तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भंतेजी चंद्रमणींना सहज सांगता येण्यासारखे होते की भंतेजी, आता तुम्ही उपस्थित जनसमुदायाला दीक्षा देखील द्या. परंतु तसे न करता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी भंतेजी चंद्रमणींना बसावयास सांगितले व स्वतः उभे राहून आपल्या ओजस्वी वाणीने समाजाला दीक्षांत केले. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भारतातील तमाम बौद्ध समाजाला धम्म हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांकडून प्राप्त झालेला आहे. त्यामुळे साहजिकच भारतातील बौद्धांचे धम्मगुरु हे भिक्खू नसून उपासकाच्या रूपातील आधुनिक बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. हे इथे ठळकरित्या सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. हे मी इथे विनम्रतेने नमूद करून इच्छितो, कारण हा मुद्दा धम्म प्रचार यंत्रणेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे. भिक्खू हे फार तर धम्माचे प्रचार किंवा प्रशिक्षक असू शकतात, परंतु धम्मगुरु होऊ शकत नाहीत. कारण भिक्खूंना धम्मगुरु म्हटले की त्यांचे अनुयायी आले, त्यांचे वेगवेगळे संप्रदाय आले, त्यांच्या वेगवेगळ्या शिकवणी आल्या, त्याच्या धम्म अनुसरण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आल्या. त्यामुळे अशा कित्येक गुरु व अनुयायामध्ये समाज विभागल्याशिवाय राहणार नाही. अशा वेगवेगळ्या भिक्खूंच्या गुरु लोभापायी जिथे तथागत बुद्धांचा अठ्ठपुरीस पुगल्ला श्रावक संघ विभागला गेला, तिथे समाजाची काय तमा कोणत्याही संप्रदायाच्या चौकटीमध्ये अडकून न राहता आधुनिक काळातील तत्वज्ञ समस्यांना समजून उमजून जाणून घेऊन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी तथागत बुद्धांचे मूळ सामाजिक स्वरूप असलेले तत्वज्ञान आपणास दिलेले आहे. त्यामुळे तेच आपले धम्मगुरु आहेत. हे सर्वांनी ते लक्षात घ्यावे. उलट धम्माच्या या सामाजिक तत्वज्ञानाने अस्तित्वात असलेल्या सर्व बौद्ध संप्रदायांना जोडण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या शिरावर टाकलेली आहे. आणि हे शक्य केव्हा आहे, जेव्हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातील प्रचारक निर्माण होतील, तेव्हा या प्रसंगी आपल्याला मी जो हा विषय इथे ठेवलेला आहे, सगळ्यांनी हा विषय समजून घ्यायचा आहे. आणि जो हिशोबाचा जो भाग आहे, तो भाग आपण नंतर कधीतरी पाहूयात. वेळेअभावी मी इथे थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. साधू साधू साधू. यानंतर आपला हा शिबिराचा समारोप सरनंत घेऊन आपण करूया. मी यासाठी आयुष्यमान अंकुश दादा यांना विनंती करतो की आपण सरनंत घ्यावे. नथी में बुद्धो में शरण तेन सत्य बचेन ओ तुम्हें जय मंगल. नथी में शरण धम्मो में तेन सत्य बचेन ओ तुम्हें जय मंगलम. में शरणं वयं संघो में शरणं वरं एतेन सत्यवचन में जय मंगलम. बुद्धाय नमो बुद्धाय नमो संघाय साधु साधु
साधू. जय भीम. आपलं हे 4 दिवसाचं बौद्ध धम्म कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी आपण समाप्त करत आहोत आणि त्या पुढं आपण आणखी शिबिरांचं आयोजन करूया आणि आपण प्रशिक्षण घेऊया. मी महाराष्ट्र राज्य कमिटी तर्फे आपलं सर्वांचा आभार व्यक्त करतो.